अवश्य द्यायला पाहिजे. माझा त्याला विरोध नाही. मी त्यांना हेही सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याच्याकडे जे काही प्रयत्न करायचे ते करा, आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. ही चर्चा माझी झालेली आहे. पण बाकी मग त्याची जी व्याप्ती वाढत जी गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा झाली नाही. ऐकतोय, बघतोय, चर्चा अशी नाही. तुम्ही वेगळा काही निर्णय घेणार का जर मुख्यमंत्री ऐकत नसतील किंवा ओबीसीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होणार असेल? आज सर्व ओबीसीचे प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत, काही वेगळा निर्णय घेण्याचे काही हे आता वेगळेच निर्णय आहेत ना. ते ठराव जे केले आहे हे वेगळेच निर्णय आहेत आणि हे सगळे जे आहेत जे आता मोर्चे वगैरे लागणार हे सगळे वेगळे निर्णय आहेतच ना. संजय राऊतांनी पण प्रश्न विचारलाय की तुम्ही सरकारमधून बाहेर पडणार. संजय राऊत म्हणतात की तुम्ही सरकारमधून बाहेर पडणार. असं काही मी जे काय करायचं आहे, जे बोलायचं ते बोलतोय. माझा पक्ष ठरवेल, मुख्यमंत्री ठरवतील. सर, मुख्यमंत्री असं म्हणतायत की तुम्ही तो अध्यादेश शांतपणे वाचला पाहिजे, त्यानंतर तुमचे जे गैरसमज आहेत ते दूर होतील, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. बरोबर आहे. काल रात्रीपासून आम्ही तेच काम करतोय, शांतपणे वाचण्याचं आणि शांतपणे बोलण्याचं सुद्धा काम करतो. आम्ही ते केलं आणि म्हणून आम्हाला जे ते वाटलं या सगळ्यांना थोडंसं त्याच्यामध्ये काही वकील आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही राजकीय पुढारी आहेत, काही संघटनांचे नेते आहेत, सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतोय. माझं मत जे मी मांडलंय ते आमच्या सगळ्यांचं मत आहे, माझ्या एकट्याचं मत नाही आहे, ते आमचं सगळ्यांचं मत आहे. सर, न्यायालयीन लढाई कशी असणार याच्यामध्ये? आम्ही ती करणार सुरुवात. काही त्याच्याबद्दल काही पावलं टाकण्यात आलेली आहे, काही पावलं ज्यात उद्यापासून पडतील. तुम्हाला एकदा असे म्हणतायत की जोपर्यंत सरसकट म्हणजे ज्या पद्धतीने सगळे सोयऱ्यांना जे प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन पुन्हा एकदा सुरू करतात. तो त्यांचा प्रश्न आहे. जसं तो त्यांचा प्रश्न, त्यांच्यावर मला काय मी कशाला बोलू. आणि ते काय बोलतात ते सध्यापर्यंत आतापर्यंत तो होत आलेलंच आहे. त्यामुळे ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि जे चुकीचं झालं आहे ते सुधारलं गेलं पाहिजे. आमचं आरक्षण वाचवा. आम्ही कोणाचं द्या म्हणत नाही. आम्ही भटक्या विमुक्तांनी ओबीसीचं आमचं आरक्षण, आमचा हक्क वाचवा एवढीच साथ जी आहे आम्ही सरकारला आणि जनतेला घालतो आहोत. सर, वारंवार एक असं होतंय की ओबीसी समाजाला आरक्षण आहे तर कुठलाही धक्का लागणार नाही असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र मग मला तुम्ही सांगा, तुम्ही मला उत्तर द्या की तुम्ही 4 लोक आहेत, एक कॅमेरा वापरतायत, तुमचा तो हक्क जे आहे त्याला धक्का लागणार नाही आणि दुसरे आणखीन 10 त्याच्यामध्ये टाकले, मग काय होणार? 4चे 14 होणार. मग तो कॅमेरा कोणी वापरायचा? साधी गोष्ट आहे. धक्का तर तुम्हाला दिला नाही, पण 10 तुमच्या शेजारी आणून बसवले, मग झालं वाटप. सर, विजय आणि ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण कसं काय रद्द होईल असा सुद्धा प्रश्न. विजय जर मराठ्यांना 19% ओबीसी प्रवर्गात घेतलं जात असेल तर विजयंती जी आणि इतर ओबीसीचं प्रवर्गाचं आरक्षण आहे ते कसं रद्द होईल? जरांगीने प्रश्न रद्द असं होईल की केंद्रीय नोकऱ्यांमध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो, तिथे याला ब्रॅकेट वगैरे टाकलेले नाही. नंबर 1. नंबर 2, निवडणुकीला फक्त ओबीसी ओळखला जातो, जात ओळखली जात नाही, ब्रॅकेट ओळखला जात. फिजिएंटी पण नाही राजकारणात. विजयंती वगैरे सर फक्त ओबीसी. बरोबर. असंच राजकारणाचं त्याला स्वरूप आहे. कुठच्या निवडणुकीला उभं राहायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि केंद्र सरकारच्या काही नोकरी किंवा शिक्षण याच्या बाबतीमध्ये हवं असेल तर ते ओबीसी म्हणून मिळतं. ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्वासात घेतलं नाही त्याच पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं नाही का? कारण ते दोघंही कालच्या निर्णयामध्ये मला जे बोलायचं ते बोललो आणि जे बोलायचं ते बोलत असतो आणि मी जे काय बोलतो ते ऐकतात आहे. त्यांना काय बोलायचं, काही लोक माझ्याशी सहमत नाही म्हणून म्हणतात, तर नाही सहमत आहे. माझं हे मत आहे, आमच्या सगळ्यांचं हे मत आहे, हे मी तुमच्यासमोर सांगतो. आता आणखी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? सगळ्यांना घेऊन हा आक्रोश त्यांच्यासमोर मांडणार आहात का? नाही, त्यांनी जर बोलवलं आम्हाला चर्चेला